मी माझी लव्ह स्टोरी का सांगत आहे. मुलीने केलेलं लव्ह मॅरेज आजही काही समाजामध्ये मान्य नाही. त्यांना असं वाटतं आपण जे म्हणू, आपण जे करू तेच योग्य आहे. तर हाय मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या लग्नाला किती वर्ष झाले, मला किती मुलं आहेत, तर याच्याविषयी माहिती सांगते आहे. आणि मी तुम्हाला माझी लव्ह स्टोरी का सांगत आहे हे सुद्धा सांगत आहे. तर माझं लग्न 2007मध्ये झालं आहे. आणि 2007मध्ये झाल्यावर आज जर आता म्हटलं पासमध्ये आजच्या डेटला तर माझ्या लग्नाला 18 वर्ष झालेत. आणि 18 वर्ष काही दिवसात पूर्ण होणार आहेत. आणि 18 वर्ष पूर्ण होऊन 19वं वर्ष माझ्या लग्नाला लागणार आहे. आणि 19 वर्षानंतर मी माझी लव्ह स्टोरी समाजापुढं सांगत आहे. म्हणजे सोशल मीडियावर शेअर करत आहे का माझ्या आयुष्यामध्ये कसे दिवस आले, कसे लोकांनी मला नाकारलं, म्हणजे कसं मला कधी काही कार्यक्रम असला तर बोलवत नव्हते वगैरे वगैरे. तर हे सगळं. तर मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. तर अशी माझी 2 मुलं आहेत. तर माझा मुलगा आता 10वीत आहे, म्हणजे त्याला मी लवकर टाकले शाळेमध्ये. आणि मुलगी माझी 11वीमध्ये आहे. तर माझी मुलगी सायन्सने आहे, तिला पुढं जाऊन डॉक्टर किंवा दुसरं काही करायचे म्हणून ती सायन्सला आहे. तर ही माझी कंडिशन आहे. आणि माझ्या मुलांचं म्हणजे माझ्या नवऱ्याच्या इकडचं कोणी नातेवाईक नाही, म्हणजे आहेत पण त्यांचा एकच इश्यू आहे, म्हणून त्या लोकांनीसुद्धा आम्हाला स्वीकारलं नाही किंवा अजूनही आम्ही स्ट्रगलच करतो आहे. आणि माझे जे माहेरचे आहेत त्यांना माझं नातं मान्य नाही आहे. म्हणजे त्यांना हेच मान्य नाही आहे का आपल्या जातीतल्या एका मुलीने दुसऱ्या जातीत लग्न करणं. तर अजूनही ते माझ्यावर नाराज आहेत, म्हणजे त्यांना नाही आवडत. तर आत्तापर्यंत मी नाही आवडत, ठीक आहे, नाही आवडत तुम्हाला, तर मी ह्या विषयावर मी बोलत नव्हते किंवा मी अजून कधीही बोलले नाही. म्हणजे मला जर वाईट वाटलं तर मी माझ्या नवऱ्यासमोर रडली फक्त. येऊन माझ्या मुलांसमोरसुद्धा मी वाईट वाटल्यावर रडली आहे. पण इतर दुसऱ्या कुणापाशीही मी याच्या बाबतीत रडलेली नाही आहे. आणि आज सोशल मीडियावर सांगताना मला खरंच मन भरून येतं आहे, कारण लव्ह मॅरेज केलं तर लोक इतकं वाईट म्हणतात. तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे का काही समाज असे आहेत त्यांना अजूनही मान्य नाही. म्हणजे माझा समाज येतो, काही समाज तर सोडा, माझाच समाज येतो, त्यांना नाही आवडत. म्हणजे त्यांना पुरीने स्वतःच्या मनाने केलं आहे तर त्यांना नाही आवडत. मुलगी स्वतःच्या मनाने करून खुश राहते, त्यांना नाही आवडत. मुलगी, त्यांना वाटलं आपली इज्जत जाईल, आपल्या खानदानाची इज्जत जाईल, आपल्या मुलांची पुढे लग्न होणार नाहीत, असं म्हणजे त्यांचे प्रश्न. पण त्यांना आपल्या मुलीचं सुख मान्य नाही. तर असाच माझा खानदान आहे. तर तुम्हाला लवकरच त्यांच्याबद्दलची माहिती पण भेटेल. आणि मी सांगणार आहे, म्हणजे मी आता किती दिवस गप्प बसणार, तुम्ही सांगा. माझ्या मनात किती दुःख आहे, मी किती दिवस लपवणार. असंच म्हणजे मी एक दिवस मरून पण जाणार. आणि कुणाला माझ्याबद्दल काय झालं होतं, माझ्याबद्दल मी का माझं इंटरकास्ट लग्न झालं माझं, म्हणजे याला काय गोष्टीमध्ये आल्या होत्या का मला मी केलं. पण याची दुसरी बाजू पण असेल ना. तर हीच बाजू सांगायला मी सोशल मीडियावर, माझ्या लग्नाला 18 वर्ष झालेत, म्हणजे काही दिवस बाकी आहे, 19 लागणार आहे. आणि आता मी शेअर करते आहे. मी तर एवढं डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊन आली का मला असं वाटायचं आयुष्यात काहीच राहिलं नाही आहे. इवन मी लव्ह मॅरेज केलं हे सुद्धा मी लोकांना सांगत नव्हते, मी घाबरायचे. मी मराठी आहे हे सुद्धा मी लोकांना सांगत नव्हते, कारण माझा नवरा मारवाडी आहे. तर जास्त करून आमच्या घरामध्ये हिंदी भाषेचा उपयोग होतो. म्हणजे माझ्या नवऱ्याला मराठी समजत नाही, म्हणून आम्हाला त्यांच्यासोबत हिंदी ट्रान्सलेशन करावं लागतं. हे असं आहे. पण आत्ता सध्या माझी मुलं पण मराठी बोलतात, मी पण मराठी बोलते. आणि माझ्या नवऱ्यालासुद्धा आता मराठी कळते, बोलतो. म्हणजे आम्ही बोललो तर तो बोलतो, पण त्याला एवढं आपण मराठी कसं बोलतो असं नाही आहेत. आता जसं माझी मुलं, मी मराठी शाळेत त्यांना टाकलं होतं, ते तर वाटणारच नाही, ते बाहेरचे आहे, त्या म्हणजे
ते असे मारवाडी आहेत, त्यांना परफेक्ट मराठी येते, त्यांना कोणच म्हणणार नाही तुम्ही मराठी नाही आहेत, पण ते मराठी आहेत का नाही. पण असं झालं म्हणजे काही गोष्टी मला माझ्या मनावर डिप्रेशन आलं, माझ्या मनावर निगेटिव्हिटी आली, आपण खरंच चूक केलं आहे का. तर मी देवालासुद्धा असंच म्हणायचे, देवा माझ्या जातीमध्ये का नाही माझं लग्न करून दिलं, का माझं आयुष्य असं खराब केलं आहे. म्हणजे माझं आयुष्य खराब नाही आहे, माझं आयुष्य खूप सुखी आहे. पण जेव्हा आपला समाज आपल्यावर नाराज राहतो, आपल्याला काही कार्यक्रमाला बोलवत नाही, काही म्हणजे लग्नपत्रिकेमध्ये आपलं नाव टाकलं जात नाही वगैरे वगैरे, असं म्हणजे आपल्याला डावललं जातं. तर का तर आपण लव्ह मॅरेज केलं आहे, का तर तिने दुसऱ्या जातीत केलं आहे, का तर असं तसं. तर ह्याच्यामुळं माझ्या मनावर जे घाव झालेत ना, तेच मी आत्ता सोशल मीडियावर शेअर करते. तर कोणती दुसरी मुलगी असेल, कदाचित माझा व्हिडिओ पाहत असेल आणि तिला तर मला तर तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे, लव्ह मॅरेज करा, पण असं दटून राहा त्याच्यावर, म्हणजे कायम राहा. ज्या माणसासोबत केले त्या म्हणजे त्या माणसासोबत शेवटपर्यंत राहा आणि आपला अधिकार मिळवा, तुमची स्टोरी सोशल मीडियावर सांगा, असं म्हणजे तुमच्याही आयुष्यात चेंज करा. आज मी बिलकुल दुःखी नाही आहे मी लव्ह मॅरेज केले म्हणून. मी तर माझ्या खानदानातली एकसुद्धा मुलगी एवढी खुश नसेल एवढी खुश मी आहे. माझ्या मनासारखा मला जोडीदार भेटला आहे, खूप जीव लावणारा भेटला आहे, सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण करतो. पण असं माझ्या खानदानात एकाही मुलीचं नसेल तरीसुद्धा माझ्यावर जळतात. तर आशा करते तुम्हाला माझी स्टोरी आवडत असेल आणि आवडली तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा.